शनी करणार आता सगळी संकट दूर, या राशींच्या लोकांचे दिवस बदलणार। श्री स्वामी समर्थ मित्रांनो, स्वागत आहे तुमचं माझ्या स्वामींची कृपा या चॅनलमध्ये। शनी महाराज कुंभ राशीत उदय होतील। शनीच्या उदयाने काही राशींच्या समस्या संपतील। या राशीच्या व्यक्तींना शनिदेव खूप यश मिळवून देतील। काही राशींसाठी आनंदाची बातमी आहे। शनिदेवाच्या कृपेमुळे काही राशींचं नशीब पालटणार आहे। ज्योतिषशास्त्रात शनिदेव महत्त्वाचे असून त्यांना कर्माचं फळ देणार म्हटलं जातं। आता हे कुंभ राशीत अस्ताव्यस्तेत असून या राशीत उदय झाला आहे। शनी महाराज कुंभ राशीत उदय झाला आहे। शनीच्या उदयाने काही राशींच्या समस्या संपतील। या राशींच्या व्यक्तींना शनिदेव खूप यश मिळवून नक्की देणार। मेष रास, शनिदेवांचा मेष राशीच्या व्यक्तींच्या 11व्या भावात उदय होणार आहे। परिणामी त्यांना कामात खूप यश मिळेल। नवीन व्यक्तींशी संपर्क होतील। कामाच्या ठिकाणी खूप प्रगती होईल। शनिदेवांचा उदय होऊन तुमच्या सर्व मनोकामना पूर्ण करतील। या काळात तुम्ही मेहनती, शिस्तबद्ध आणि व्यवस्थित असाल। शनीच्या कृपेने मेष राशीच्या व्यक्ती करिअरमध्ये प्रगती करतील। कुंभ राशीत शनीच्या उदयादरम्यान तुम्हाला अनपेक्षित धनलाभ होण्याचे योग आहेत। या राशीच्या व्यक्तींच्या पगारात वाढ होण्याची शक्यता आहे। या राशीच्या ज्या व्यक्ती व्यवसाय करतात त्यांना चांगला नफा होईल। वृषभ रास, उदय झाल्यावर शनिदेव वृषभ राशीच्या लोकांना लाभ देतील। शनी तुमच्यासाठी लाभदायक ग्रह आहेत। शनीचा उदय हा तुमच्या करिअरसाठी फायदेशीर मानला जातो। तुम्हाला अनेक सुवर्ण संधी मिळतील व कामाच्या ठिकाणी तुमची खूप प्रगती होईल। शनिदेव तुम्हाला तुमच्या मेहनतीचे पूर्ण फळ देतील। या राशीच्या लोकांना पदोन्नतीचा लाभ होईल। तुम्ही तुमच्या करिअरमध्ये खूप प्रगती कराल। या राशीच्या लोकांचा स्वतःचा बिझनेस असेल तर त्यांना भरपूर नफा मिळेल। मिथुन रास, मिथुन राशीच्या लोकांच्या कुंडलीत शनिदेव 8व्या आणि 9व्या भावाचे स्वामी आहेत। शनीच्या उदयामुळे तुम्हाला शुभ परिणाम मिळतील। मिथुन राशीच्या लोकांना या काळात कामात खूप यश मिळेल। तुम्हाला प्रत्येक क्षेत्रात लाभ होईल। शनिदेवाचा उदय तुमच्यासाठी खूप अनुकूल असेल। जुन्या सर्व अडचणीपासून सुटका मिळेल। परिस्थिती तुमच्या बाजूने असेल। या राशीचे लोक लांबच्या प्रवासाला जाऊ शकतात। ते तुमच्यासाठी फायदेशीर ठरेल। विदेश दौऱ्याचे योग आहेत। कन्या रास, कन्या राशीच्या लोकांसाठी शनी महाराज 5व्या आणि 6व्या भावाचे स्वामी आहेत। सरकारी किंवा कायदेशीर क्षेत्राशी संबंधित लोकांसाठी हा काळ फार चांगला असेल। जर तुमच्यावर कोणताही कायदेशीर खटला असेल तर त्याचा निकाल तुमच्या बाजूने लागण्याची दाट शक्यता आहे। या राशीच्या लोकांना विदेशातून नोकरीची ऑफर येऊ शकते। तसंच स्पर्धा परीक्षेत भाग घेणाऱ्या विद्यार्थ्यांना यश मिळेल। कन्या राशीच्या विद्यार्थ्यांना करत असलेल्या मेहनतीचं चांगलं फळ मिळेल। तर मित्रांनो आणि मैत्रिणींनो, आजचा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते मला नक्की कमेंटमध्ये सांगा आणि कमेंट बॉक्समध्ये जय श्री शनिदेव महाराज की जय असं लिहायला विसरू नका। असे आपले व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करा। भेटूया आपण पुढच्या व्हिडिओमध्ये। तोपर्यंत धन्यवाद।